नमस्कार मित्रांनो, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांच्या मनात असणाऱ्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आजच्या व्हिडिओतून आपण या आपल्या विभागात किती टक्के छाटणी झाली ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. बरं, किती क्षेत्र आहे आपलं? 3 एकर आहे. 3 एकर आहे. आता हे कधी छाटणी? हे 7 तारखे. 7 सप्टेंबर. हा 7 सप्टेंबर. दरवर्षी याच टायमाला छाटताय? नाही, आधी छाटतोय. 20 ऑगस्टला छाटतोय. मग आता 5 प्लॉट पैकी छाटणी झाली तुमची? 2 प्लॉट छाटले. मग लेट आहे यावर्षी? लेट काय, पाऊस येणं आहे जरा. हे जरा बघूया म्हणलं लेट छाटून कसं होते. मग आता सर्वसाधारण धरलं तर बाकीच्या गावातनी काय परिस्थिती आहे? कशी छाटणी आहे? किती टक्के झाले वाटते? काय शिंदवाडला 30% झाले. कुटकुळला एक लय झालं तर एक 10-15% झाले. कंगनुळला एक 25-30% झाले. छाटणीचं प्रमाण कमी आहे. काय दादा, किती आहे क्षेत्र आपलं? नमस्ते. आपलं क्षेत्र आहे 10 एकर. 10 एकर. आता किती छाटले? सध्या ह्या वर्षी स्पीड खूपच कमी आहे. सध्या फक्त आता 3 एकर छाटले. वर्षाला जे माझं 7-8 एकर ह्या टप्प्यात आता होत होतं ते फक्त आता 3 एकरच छाटले. आणि बाकीच्या गावांची परिस्थिती काय आहे? बाकी ओव्हरऑल जवळपास म्हटलं तर शिंदेवाडी 20-25% झाले. कोंगनोळी जरा अर्लीमध्ये असल्यामुळे 30-35 आणि पुढे लेटले 10% झाला असेल. दरवर्षी मानानं कमीच आहे. स्पीड फार कमी आहे, स्लो आहे. यावर्षी मालांची पण जरा गॅरंटी कमी वाटायला आल्या, त्यामुळे माणसं धाडच करत नाहीत. तर पावसाचा पण अजून अंदाज क्लिअर येईन आलेला आहे, त्यामुळे स्पीड कमी झाली. चाल आता माल चांगला पडलाय का? हो, बरा पडलाय. चांगला पडलाय. चांगल्यापैकी. मग दरवर्षी मानानं छाटणीचं प्रमाण कसं वाटतंय काय? थोडं बहुत शिंदेवाडी 25-30% हा. आणि कमीच आहे तसं वर्षापेक्षा. हा. आणि कोकटोडी एक 10%. हा. कणोळी एक 20-25% आहे. म्हणजे दरवर्षीपेक्षा जरा कमीच वाटतंय. कमीच आहे. बर चाल. तर मित्रांनो, या शेतकऱ्यांच्या बोलण्यावर असं लक्ष देते की आरली असणारा शिंदेवाडी, कोंगणुळी, कोकटोळी हा भाग थोडा यावेळी थांबलाय. तर तुमच्याकडे किती टक्के छाटणी झाली त्या हे नक्की कमेंटमध्ये सांगा.